नारायण नारायण. कालचक्र असंच गतीने पुढे चाललं होतं. तिकडे कैलासात श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांचा संसार सुरू होता आणि दुसरीकडे स्वर्गात श्री गंगा देवी मात्र प्रतीक्षा करत होत्या. इच्छा हराची जग हे विशाळ, पायी रचितो करी ब्रह्मगोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, तिथे असे तारक ब्रह्ममंत्र. विघ्नेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नारायण नारायण. आणि श्री गंगादेवी ठाम होत्या की श्री महादेवांनी बोलावल्याशिवाय त्या भूतलावर पुन्हा जाणार नाही. त्या स्वर्गातच राहिल्या असत्या तर त्याने काहीही झालं नसतं. नाही देवी, बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या. देवी गंगा जर या भूतलावर आल्या नसत्या तर अनेक गोष्टी घडल्याच नसत्या. पर महाराज, महादेव तर त्यासनी या असं म्हणलं नाही, मग हे समजा कसं होणार होतं? त्यालाही एक कारण होतं. कोणतं कारण? भगीरथ. भगीरथ? मी याआधी आख्यानात त्यांच्याबद्दल ऐकले आहे. ते कसे कारणीभूत होते हे आता या कथानकाच्या माध्यमातून सर्वांना कळेलच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नारायण नारायण. आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून अत्यंत कठोर असे तप भगीरथ करत होता. प्रभू, माझी आपल्याला एक विनंती आहे. बोला मुनिवर. देवी गंगा यांना भूलोकी आणण्यासाठी भगीरथाने जे तप केले ते या आख्यानाच्या माध्यमातून सर्वांना कळेलच. परंतु ते करत असताना किंवा त्याच्या आधीही भगीरथाने कोणते ध्यान, कोणते स्तोत्र किंवा कोणती पूजा केली हे आपण सर्वांना सांगावे. नारायण नारायण. त्यांनी स्नान करून नित्य नियमाने नित्यकर्मे करून 6 देवांचे पूजन केले होते. विष्णू, शिव, गणेश, सूर्य, अग्नी आणि गौरी. मासा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. का? काय झालं? नारद मुनींनी आख्यानात कार्तिकेयाचा उल्लेख केला. मला त्यांना भेटायची इच्छा झाली आणि तुमच्यामुळे मला त्यांचे दर्शन देखील घडले. पण मला प्रश्न पडला आहे की त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी आधी प्रयत्न का केला नाही. म्हणजे याआधी मला त्यांच्याबद्दल काही का कळलं नाही? कारण ते आख्यानाच्या ओघाने तुला कळणार होतं. पण मला आता पुन्हा त्यांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे. म्हाळसा, तू हे काय बोलत आहेस? ते शक्य नाही हे तुला देखील ठाऊक आहे. का शक्य नाही? तुमच्या मनात आलं तर अशक्य काय आहे? म्हाळसा, कार्तिकेयाला अशा प्रकारे भेटणं उचित नाही. कारण अंतिम सत्य काय आहे हे त्याला ठाऊक आहे. आणि जर तू त्याच्याकडून काही सहाय्य मागितलंस तर? जर हे असं झालं तर मला निश्चितच आवडणार नाही. पण हा माझा आग्रह आहे. मी केवळ त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी थोडंच त्यांना सारं काही विचारणार आहे. आणि जर असं झालं तर ते नियमांविरुद्ध आहे असं नाही तुला वाटणार? आणि ह्या संदर्भात बानूला जर काही कळलं तर? बानूला याबद्दल काहीही कळणार नाही.
आणि तुम्ही तिला काय वाटेल म्हणून मला जे हवं आहे ते मिळू देणार नसाल तर त्याला काय अर्थ आहे? म्हाळसा, हे तुला देखील ठाऊक आहे की तुला काय किंवा बानूला काय कुणालाही आपल्यावर अन्याय झालेला अथवा आपल्याला सहाय्य मिळालं नाही असं वाटायला नको. मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. आज आख्यानात नारद मुनींनी कार्तिकेयांचा उल्लेख केला आणि म्हाळसा भावूक झाल्या. हो, आणि म्हणूनच त्यांनी श्री खंडेरायांकडे कार्तिकेयांचं दर्शन घडावं अशी इच्छा व्यक्त केली. मला असं वाटतं की म्हाळसा आता कुमार कार्तिकेयांना भेटण्याचा आग्रह धरणार. असं झालं तर श्री खंडेराय काय निर्णय घेतात हे बघायला हवं. हो, हे इतकं सोपं नक्कीच नाही, परंतु त्या आग्रह धरणार हे निश्चित. देवी, खरंच असं झालं तर त्यासाठी आपल्यालाही सिद्ध व्हावं लागेल. मला असं वाटतं की तुम्ही श्री खंडेरायांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी ह्या विषयी बोलावं. तुम्ही योग्य बोलत आहात. मी त्यांची भेट घेऊन येतो. बा, अरे कशा पाय असं बसला आहे आख्यानाहून आल्या धरणं? अगं काय नाही, विचार करत होतो. जे बघितलं नाही ते बघतो हाय, जे ऐकलं नाही ते ऐकतो हाय. पण हे समजणं माझ्या डोसक्यात काही घुसत नाही बघ. तुला काही कळतं का ग? हा, आता ह्यावी जरा समजून घेते आणि काय कळलं नाही एखादं तर महाराजांनी विचारते मी. अगं होय, पण हे समज काय हाय, कशासाठी चाललं हाय मला नाही कळत बघ. हा, चार चौघासारखा माया पोरीचा संसार असावा असं वाटतंय बघ मला. पण हे काय वाटायला आलं ग तुझ्या? बार, समध्यासनीच असं वाटलं तर कसं चालत? घेवान संग लगीन झालं हाय माझं, कसं आधी गोष्ट हाय वय? अगं पण हे किती दिवस चालायचं? हा? मला नाही बघवत बघ. राहून राहून मला असं वाटतं की मग मी हात राहून काय करू? झालं मग आता चंदनपुरीला जाऊन तरी काय करणार आहेस र? अगं चंदनपुरीला मेंढर आहेत माझी, माणसं आहेत, वाडा आहे. तर राहीन मी याकला. आस होती की तुझं बरं बघीन म्हणजे डोळं मिटायला मोकळा. पर ते काय कपाळावर लिवलं नाही बघ माझ्या. बार, आज काय झालं हाय तुला? असं कशा पायी बोलतेस र? अगं आख्यानात कार्तिकेयला पाहिलं, काय ते रूप, काय त्यांची वाणी. अगं देवाचं दुसरं रूपच किती. वय, पर त्याचं काय? अगं मला तेच म्हणायचं की ह्या समजात मी कुठं बी बसत नाही बघ. जसा तू इथे राजवाड्यात आला आहेस तसाच तू बानूच्या वाड्यात तिला भेटायला जावं असं मला वाटतं. पण मातेला ते आवडणार नाही. बानूला देखील तुला भेटायची ओढ आहे आणि जर तू तसाच निघून गेलास तर तिला वाईट वाटेल आणि ते योग्यही होणार नाही. जशी आपली इच्छा.